आज बनवणार आहे आपण घरीच उपलब्ध साहित्यामध्ये शाही पनीर। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा बटर टाकायचा आहे। वितळून झालं की यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे, म्हणजे गरम मसाला टाकायचा आहे, तेजपान वगैरे। त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे, मस्त असं परतून घ्यायचा आहे कांदा। थोडंसं परतला की यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला आलं लसूण टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायचं आहे बारीक चिरलेली। त्यानंतर यामध्ये काजू टाकायचे आहेत। छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता टोमॅटो थोडं सॉफ्ट झालं की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून याला झाकून ठेवायचं आहे। 2-3 मिनिटं झाकून झालं की आपल्याला एकदा छान हलवून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे। थंड झाले की आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपली तयार आहे। आता हिला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी गाळून घेतली आहे पेस्ट। आता इथे मी शाही पनीर मसाला आणि लाल मिरची पावडर घेतलं, त्यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं बटर आणि तेल टाकून घेतलं। आता यामध्ये आपण जो मसाला घेतला होता, लाल मिरची पावडर आणि शाही पनीर मसाला, तो टाकून घेतला की यामध्ये आपल्याला छान याला असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला जे आपण बारीक पेस्ट तयार करून घेतली होती कांदा टोमॅटोची, तर ती पेस्ट टाकायची आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे याला। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। तर ही भाजी जास्त पातळ नाही करायची, थोडे घट्टच ठेवायची। तर एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी आपण घरीच पनीरची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी मीठ टाकून घेतलं, थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं, छान शिजवून घेतली ग्रेव्ही। त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीरचे काप टाकायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी पनीर टाकून घेतलेलं आहे। आता थोड्या वेळासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चिरलेली। आता यामध्ये आपल्याला क्रीम टाकायची आहे। तर इथे मी फ्रेश क्रीम टाकलेली आहे। फ्रेश क्रीम नसेल तर काय करायचं, दुधाची जी साय आहे ती साय फेटून टाकली तरीही चालेल। तर बघू शकता आपली शाही पनीरची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। एकदा या प्रकारे करून बघा, खूप टेस्टी लागते। आता मी गॅस बंद करते आणि इथे काढून घेतलेले आहे एका डिशमध्ये। तर यावरती सुद्धा मी क्रीम टाकून घेते। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।